मित्रांनो, आजची घटना ही माझ्या आयुष्यात घडलेली एक सत्य घटना आहे. जो माझ्यासाठी एक भयावह अनुभव जरी असला, तरी यातून मला एक गोष्ट शिकवून गेला, की भूत, आत्मा हे जरी घाबरवणारे अनुभव असले, तरी ते आपल्याला नेहमी इजा पोहोचवतात किंवा घाबरवतात असं अजिबात नाहीये. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आपलं प्रेम व्यक्त करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही घटना आहे साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वीची. माझं ITIचं शिक्षण पूर्ण करून मी माझ्या गावावरून नाशिक इथे काम शोधण्यासाठी आलेलो. मला नाशिकमधील महिंद्रा कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून जॉब भेटलेला. राहण्यासाठी काही सोय नव्हती, म्हणून मी एक सिंगल रूम एकट्यासाठी भाड्याने शोधू लागलो. कारण माझा पगार कमी असल्यामुळे मला अशी रूम हवी होती जिथे मला कमी रेंट भरावं लागेल आणि कंपनीपासून अंतरही जवळ असेल. असेच एके दिवशी मी रूम शोधण्यासाठी निघालो, पण सिंगल आणि बॅचलर असल्यामुळे मला सगळीकडे रूमसाठी नकार मिळत होता. शेवटी कंटाळून मी एका टपरीवर सिगारेट पिण्यासाठी थांबलो. सिगारेट पित असतानाच माझ्यासमोर एक 55 ते 60 वर्ष वय असलेले एक काकाही सिगारेट पित होते. त्यांनी खोकत खोकत एका मागोमाग एक अशा 3 सिगारेट ओढल्या. मी आपल्याला रूम कुठे मिळेल या विचारात तिकडे दुर्लक्ष केलं आणि टपरीवाल्या भैयाला पैसे देत विचारलं, भैया इधर रूम मिलेगा क्या बैचलर्स के लिए भाड़े से? तितक्यात ते काका मागून आवाज देत म्हणाले, काय रे बाळा, कोणासाठी रूम शोधतोय? मी त्यांना सांगितलं, मला स्वतःलाच पाहिजे. खूप जागेवर विचारपूस केली, पण बॅचलर असल्यामुळे सगळे नाही म्हणतायत. ते मला बोलले, अरे कशाला काळजी करतो, चल बस गाडीवर, तुला रूम भेटली म्हणून समज. आणि मी मनोमन खुश होऊन त्या काकांच्या गाडीवर बसलो आणि निघालो. रस्त्यात त्यांनी माझी चौकशी केली, कुठून आला, काय वगैरे, आणि 5-10 मिनिटात आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली आणि म्हटले, सुनंदा, बघ कोण पाहुणा आलाय. मला कळत नव्हतं की ते माझ्याबद्दल एवढी आपुलकी का दाखवतायत. मी थोडा घाबरलो, पण मला रूम मिळेल यातच मी खुश होतो. काकांनी काकीला चहा ठेवायला सांगून मला रूम दाखवायला घेऊन गेले. रूम छान होता. त्यात एक बेड, छोटा TV आणि एक टेबल फॅनही होता. माझ्या गरजेपुरत्या सर्व वस्तू होत्या, त्यामुळे मी खुश झालो. त्यांनी मला विचारलं, कसा वाटला रूम? मी म्हटलं, छान आहे, मला आवडला, पण रेंट किती असेल काका? इतक्यात ते जोरात हसले आणि म्हटले, तुला काय द्यायचं ते दे. मला पुन्हा प्रश्न पडला, पण शेवटी मीच 4,000 बोलून टाकलं. काका बोलले, काही हरकत नाही. मला माझ्या मनासारखा रूम भेटल्यामुळे मीही आनंदात होतो. त्यानंतर आम्ही चहा घेतला आणि गप्पा करू लागलो. गप्पा करत असतानाच काकीचे एकदम डोळे भरून आले आणि त्या सांगू लागल्या की त्यांचा मुलगा एकदम माझ्यासारखाच होता. तुला बघितलं आणि एकदम त्याची आठवण झाली. मी विचारलं की कुठे आहे तो? तितक्यात काकी शांत झाल्या आणि काका बोलू लागले की 5 वर्षापूर्वी त्याचा एका अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून आम्ही दोघेही एकटे पडलो. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मलाही ऐकून खूप वाईट वाटलं. मी त्यांना म्हटलो की मी तुमच्या मुलासारखाच आहे. मला तुम्ही हक्काने काहीही काम सांगा, मी नेहमी तयार असेल. माझे हे शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख थोडं कमी झालं आणि मी त्यांना उद्या संध्याकाळी मी शिफ्ट होतो असे सांगून तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी मी माझं सर्व सामान घेऊन तिथे शिफ्ट झालो. काका आणि काकी माझी वाटच बघत होते. मी सर्व सामान व्यवस्थित ठेवून तिथे आसपास एखादी खानावळ शोधू म्हणून काकांकडे गेलो आणि चौकशी करू लागलो. काका म्हणाले, काय गरज आहे खानावळीची? आजपासून तो आमच्यासोबत खाशील. मी नाही म्हणू लागलो, पण त्यांच्या आग्रहामुळे मला नकार नाही देता आला. असेच दिवसांमागून दिवस गेले. मलाही काका आणि काकी यांच्या भेटण्यामुळे एक कुटुंबात राहतोय असं वाटू लागलं आणि माझं मन तिथे रमून गेलं. मी काका आणि काकूंना त्यांच्या घरकामात मदत करू लागलो. सुट्टीच्या दिवशी भाजी, दळण आणणे ही छोटी मोठी कामे करू लागलो. असेच 2 वर्ष गेले. त्यानंतर माझं लग्न ठरलं. काका काकूंना आनंद झाला, पण थोडं दुःखही झालं की मी रूम सोडून जाणार म्हणून आणि ते पुन्हा एकटे पडणार. त्यानंतर मी माझ्या पत्नीसोबत नवीन मोठ्या घरात शिफ्ट झालो.
पण अधूनमधून सुट्टीच्या दिवशी काका काकूंना भेटण्यासाठी जात असत. पण काही दिवसांनंतर माझी बायको प्रेग्नेंट असल्यामुळे मी जवळजवळ 2 वर्ष काका काकूंकडे गेलोच नाही आणि माझ्या रोजच्या धावपळीत मला ते शक्यही झालं नाही. असेच एके दिवशी रात्री 12 वाजता मी सेकंड शिफ्ट करून घरी परतत असताना अचानक मला काका एका झाडाखाली उभे दिसले. मी गाडी थांबवली आणि काकांकडे गेलो. मी त्यांच्याशी काही बोलणार तितक्यात काका मला म्हटले, "काय रे बाबा, काकाला विसरलास तुझ्या? खूप आठवण येत होती तुझी. खूप दिवस झाले भेटायला पण आला नाहीस." मी म्हटलं, "काका, धावपळीत जमलं नाही. सुट्टी असली की नक्की येईन." त्यांनी माझ्याकडे सिगारेट मागितली. मी सिगारेट दिली आणि आम्ही 5-10 मिनिटे गप्पा मारल्या. त्यानंतर काका मला म्हटले, "तू आता निघ, तुझी बायको वाट बघत असेल." मी म्हटलं, "काका तुम्ही?" ते मला म्हटले, "माझी कोण वाट बघतंय? आता तू जा आणि काळजी घे. भेटायला येत जा अधूनमधून." मला थोडं विचित्र वाटलं, पण मी घरी निघून आलो. असेच साधारण 1 आठवड्यानंतर माझ्या एका मित्राच्या भावाला रूम हवी होती, म्हणून सहज माझ्या डोक्यात आलं की मी राहत होतो ती रूम रिकामीच होती. बघू असली तर, म्हणून मी काकांच्या घरी गेलो. काका नव्हते म्हणून काकींसोबत गप्पा केल्या आणि काका कुठे गेलेत म्हणून विचारलं. तितक्यात काकींचे डोळे पाण्याने भरून आले. काकी म्हटल्या की तुझे काका मला सोडून गेले. 8 महिने झाले. त्यांना रात्री कंपनीतून घरी येताना एका ट्रकने धडक दिली होती. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आणि मला ही घटना माहीत नव्हती. मला 2 मिनिटं तर कळतच नव्हतं की काय होतंय. माझ्या अंगावर काटाच आला. मी आत्ता बघतोय ते स्वप्न आहे की मागच्या आठवड्यात काकांसोबत झालेली भेट ते. या झालेल्या सर्व घटनेने मला मात्र चांगला शॉक बसला. मी काकींना काहीही न सांगता तिथून निघून आलो. पुन्हा रात्रीचं त्या रस्त्याने कधी गेलो नाही, कारण मला भीती वाटायची. पण काकांसोबतची ती शेवटची भेट मी कधीही विसरू शकणार नाही. काय माहीत, पण काकांना मला भेटायचं असेल, कारण ते माझ्यात आपल्या मुलाला शोधत होते, म्हणून मला तिथे भेटले असतील. असो, काका जिथे असतील तिथे देव त्यांना आनंदात ठेवो. आणि हो, मी काकींना महिन्यातून एकदा न चुकता भेटायला जातो. मित्रांनो, तुम्हाला स्टोरी कशी वाटली मला नक्की कळवा आणि जर स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.